हॅलो फ्रेंड्स, आज आपण जॉग्रफीतला अर्थ रिलेटेड आणखीन एक आपण चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यामध्ये बेसिकली काही गोष्टी आपल्याला अशा शिकायच्या आहेत की अर्थ जे आहे, आपण शिकलोय की अर्थचं इंटिरियर काय असतं हे आपल्याला थोडंफार माहिती आहे. आता ह्या अर्थ इंटिरियरमध्ये आत काय काय चालू असतं आणि त्याचे वरती सरफेसला आपल्याला काय काय रिझल्ट्स मिळतात याबद्दल आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. द डायनॅमिक अर्थ पार्ट 1. टेक्टॉनिक प्लेट्स. आता तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळी तुम्ही ॲटलास बघता, ॲटलासवरती तुम्हाला प्रत्येक पार्ट कॉन्टिनेंट हा वेगवेगळा दिसतो आणि जर तुम्ही बारकाईने बघितलं तर ह्या कॉन्टिनेंटच्या एजेस ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी एकमेकांना मॅच होतात. इथं साईडला तुम्हाला एक चार्ट दिसतोय, एक मॅप दिसतोय बघा. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रत्येक कॉन्टिनेंटचे जी लाईन्स आहेत ह्या एकमेकाला पझलसारख्या मॅच होतात. मग आपण असं म्हणू शकतो की वन्स अपॉन अ टाईम हा सगळा जो सरफेस होता, जो लँड होती, ही सगळी एकच होती आणि नंतर काय झालं, ती कट होऊन एकमेकांपासून थोडी थोडी वेगळी व्हायला लागली. द अर्थ्स आउटर शेल, लिथोस्फिअर, क्रेस्ट अँड अप्परमोस्ट मॅन्टल ब्रोकन इंटू नंबर ऑफ प्लेट्स. अर्थचं जे वरचं सगळ्यात वरचं जे कव्हर आहे, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो किंवा क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल, ह्याचा जो पोर्शन आहे ज्याला लँड म्हणतो आपण, ही काय झाली, पूर्वी एकच होती, नंतर तिचे पार्ट झाले आणि ते एकमेकांपासून डिव्हाइड झाले. दिस प्लेट्स आर नोन ॲज लिथोस्फेरिक ऑर टेक्टॉनिक प्लेट्स. ह्या ज्या प्लेट्स आहेत इथं ज्या दिसत आहेत तुम्हाला साईडच्या मॅपमध्ये, ह्या प्लेट्सना काय म्हटलं जातं, लिथोस्फेरिक प्लेट्स किंवा टेक्टॉनिक प्लेट्स असं त्याला नाव आहे. दे मूव्ह अराउंड व्हेरी स्लोली फ्यू मिलीमीटर्स ईच इयर. आता बघा इथं शेजारी तुम्हाला एक ग्लोब दाखवला आहे आणि त्याच्यावरती ग्रीन कलरचे तुम्हाला पॅचेस दिसत आहेत. हे पॅचेस म्हणजे काय आहेत, हे लँडचे पोर्शन आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर ते एकमेकांपासून एका विशिष्ट लाईनमध्ये कट होऊन सेपरेट झालेले तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे जसं की तुम्ही पझल सोडवता किंवा एखादं पेपरवरचं पिक्चर जर तुम्हाला टिअर ऑफ करून दिलं तर तुम्ही ते बरोबर त्याच्या एजेस मॅच करता आणि ते पिक्चर कंप्लीट करता. तसं हे जर आपण सगळे कॉन्टिनेंट्स एकत्र जोडले तर एकच एक आपल्याला पीस बघायला मिळेल. आणि हे जे टेक्टॉनिक प्लेट्स आहेत ह्या काय होत असतात, स्लोली, खूप स्लो मुवमेंट असते. म्हणजे एखादा मिलीमीटर एखाद्या वर्षामध्ये त्या इकडे तिकडे सरकत असतात. दिस मुवमेंट इज ड्यू टू सर्क्युलर मुवमेंट ऑफ मोल्टन मॅग्मा इनसाइड अर्थ. आता ही मुवमेंट होते का, बघा, एखादा लिक्विडवरती जर तुम्ही एखादा सॉलिड पीस टाकला तर तो आतल्या लिक्विडच्या मुवमेंटनुसार हलतो. समजा पाण्यावरती तुम्ही एखादा वुडन पीस टाकला आणि पाणी जर हलवलं तर तो वुडन पीस सुद्धा हलतो. तसं ह्या ज्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्स ज्या आहेत ह्या अर्थच्या आतमध्ये असणाऱ्या मॅग्मामध्ये, मॅग्मा हा लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे, इट्स अ हॉट लिक्विड, तर त्या लिक्विड मॅग्मावरती ह्या टेक्टॉनिक प्लेट्स काय आहेत, फ्लोट होत असतात. मग मॅग्मामध्ये जशी मुवमेंट होईल आतमध्ये तसं काय होतं, ह्या टेक्टॉनिक प्लेट्स सुद्धा वरच्या काय होतात, मूव्ह होत असतात. लुक ॲट द मॅप ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनेंट्स लुक्स लाईक पीसेस ऑफ पझल. बघा तिथं शेजारी मी दोन तुम्हाला मॅप्स दाखवलेले आहेत, एक ग्लोब दाखवला आणि एक त्याच्या शेजारी मगाचा एक मॅप दाखवलेला आहे. तर त्याचे जर पीसेस तुम्ही बघितले तर ते पझल सारखे दिसतात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं. म्हणजे जर मॅप तुम्ही कट केला व्यवस्थित, त्या एजेसवरनं कॉन्टिनेंटच्या कट केला आणि ती जर एजेस जुळवायचा प्रयत्न केला तर त्या सगळ्या आहे अशा जुळून वन पीस लँडचा तुम्हाला त्याच्यातनं तयार करता येतो. कॅन इझिली फिट लाईक पीसेस ऑफ पझल. ईस्टर्न कोस्ट ऑफ साऊथ आफ्रिका फिट वेस्टर्न कोस्ट ऑफ आफ्रिका. आता बघा, ईस्टर्न कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका फिट विथ वेस्टर्न कोस्ट ऑफ आफ्रिका. आता इथं खालच्या साईडला तुम्हाला जी एक मॅप दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्रिकन प्लेट एक दिसते, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकन प्लेट एक दिसते आणि त्याच्या शेजारी साऊथ अमेरिकन ग्रीन कलरची प्लेट दिसते. मग ह्याचे जर एजेस तुम्ही बघितल्या तर त्या बरोबर एका शेजारी एक ठेवून कट केल्यासारख्या एजेस आहेत. म्हणजे तो साऊथ कोस्ट अमेरिकेचा पीस जर कट केला आणि वेस्टर्न कोस्ट ऑफ आफ्रिका कट केले आणि ते जर एकमेकांना मॅच केले तर ते परफेक्ट एकमेकांमध्ये मॅच होऊन जातात आणि दे बिकम वन पीस. इन 1915 अल्फ्रेड वॅगनर, द जर्मन मेटेओरॉलॉजिस्ट, प्रपोज्ड थेअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. 1915 मध्ये एक जर्मन मेटेओरॉलॉजिस्ट होते ज्यांचं नाव अल्फ्रेड वॅगनर. तर त्यांनी ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थिअरी, म्हणजे काय, हे कॉन्टिनेंट्स जे आहेत हे एकमेकांपासून हलतायत किंवा फ्लोट होत आहेत, ही थिअरी त्यांनी पहिल्यांदा प्रपोज केली. ऑल कॉन्टिनेंट्स वेअर जॉईन्ड टुगेदर ॲज वन सुपर कॉन्टिनेंट कॉल्ड पॅनगिया.
त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की खूप पूर्वीच्या काळी ज्यावेळी अर्थ कूल झाली आणि काहीच नव्हतं अर्थवरती ज्यावेळी, त्यावेळी ही सगळी लँड जी आहे इट वॉज वन पीस ॲज शोन इन द फिगर अबाव. तिथं वरती दिसतोय बघा तुम्हाला पॅनगिया दाखवलाय, एकच पीस तुम्हाला अखंड दिसतोय. लक्षात आलं ना? दॅट वॉज अ सुपर कॉन्टिनेंट. सुपर कॉन्टिनेंट म्हणजे काय? वन पीस लँड. लक्षात आलं? दॅट कॉल्ड पॅनगिया. Pangaea broke into two parts, northern part called Laurasia and southern part Gondwana land. आता त्याच्या शेजारीच तुम्हाला दुसरं एक पिक्चर, त्याच फिगरमध्ये दुसरा एक पिक्चर दिसतंय. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती वन पीस पॅनगिया जी आहे ती कट झालेली आहे. वरचा नॉर्थ साईडचा पोर्शन बाजूला सरकलाय, साऊथ साईडचा पोर्शन बाजूला सरकलाय. नॉर्थ साईडचा जो पोर्शन आहे त्याला म्हणलं जायचं लॉरेशिया आणि जो साऊथ साईडचा पोर्शन आहे त्याला म्हणलं जातं गौंडवना लँड. तर म्हणजे काय, सुरुवातीला काय झालं, पॅनगिया जो आहे तो दोन पीसमध्ये ब्रेक झाला, एक लॉरेशिया आणि दुसरं गौंडवना लँड. दे आर सेपरेटेड बाय अ शॅलो सी कॉल्ड द सी टेथाईस. आता हे जे दोन तुकडे जे झाले, एक लॉरेशिया झाला आणि एक गौंडवना लँड झाले, तर त्यांच्यामध्ये पाणी शिरलं आणि तो जो सी होता तिथे तुम्हाला आता इथं शेजारी दोन ग्लोब दिसत आहेत बघा, तिथं तुम्हाला तो पॅनगियाच्या शेजारी टेथाईस ओशन दिसतोय आणि इकडे जर बघितलं तर मग पूर्ण ते आत्ताचे जे कॉन्टिनेंट्स आहेत. पण मगाच्या पिक्चरमध्ये, जर मागच्या स्लाइडच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर लॉरेशिया आणि गौंडवना लँड ह्यांच्यामध्ये तुम्हाला हा सी दिसतो. कॉन्टिनेंट्स ब्रोक इन टू लार्ज पीसेस अँड स्लोली ड्रिफ्टेड अवे फ्रॉम कॉन्टिनेंट्स ॲज टुडे. मग नंतर काय झालं, काही मिलियन इयर्स नंतर हे लॉरेशिया त्याच्यानंतर गौंडवना लँड हे सुद्धा काय झाले, त्याचे सुद्धा तुकडे झाले आणि ते एकमेकांपासून ड्रिफ्ट होऊन एकमेकांपासून लांब गेले. आणि आज आपल्याला जे 7 कॉन्टिनेंट्स दिसतात किंवा 7 मेजर आणि छोटे छोटे तुकडे त्याचे जे दिसतात, हे आत्ताचं स्वरूप त्याला आलं. ते पलीकडच्या फिगरमध्ये तुम्हाला ब्ल्यू ग्लोबमध्ये दिसतंय बघा, नॉर्थ अमेरिका, युरेशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका असे हे सगळे वेगवेगळे तुकडे झाले आणि ते काय झाले, एकमेकांपासून ओव्हर द बिलियन्स ऑफ इयर्स काय झाले, सरकत 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 आज ज्या पोझिशनला ते आहेत त्या पोझिशनला ते येऊन थांबलेले आहेत. इनिशियली सायंटिफिक कम्युनिटी रिजेक्टेड धिस कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. अगदी सुरुवातीला ज्यावेळी ह्यांनी ही थिअरी मांडली त्यावेळी बऱ्याच त्यावेळच्या जे शास्त्रज्ञ होते किंवा त्यावेळची जी सायंटिफिक कम्युनिटी जी होती, हे स्टडी करणारी कम्युनिटी होती, त्यांनी ह्याला विरोध केला. ते म्हटले असं काही होणंच शक्य नाही, जमीन कशी तुकडे पडतील, बरोबर आहे ना. मग त्यांनी काय केलं, त्या थिअरीला अपोज केला. इन 1950s स्टडी ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज प्रोव्हाइडेड न्यू एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. मग 1950मध्ये जसं दिवस जायला लागले, जसं आणखीन सायंटिफिक स्टडी झाला अर्थच्या फीचर्सवरती किंवा अर्थचे रिलेटेड, अर्थच्या इंटिरियरवरती आणखीन स्टडी झाला आणि त्यावेळी अर्थच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ह्या सायंटिस्ट लोकांना सापडल्या आणि त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीजनं काय झालं, हा जो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी जी होती ह्याला सपोर्ट केलं. म्हणजे त्याच्यात त्यांना असे काही फीचर्स अर्थचे लक्षात आले की मग त्यांनी मान्य केले की येस, हे होऊ शकतं की पूर्वी हे एक सुपर कॉन्टिनेंट होतं, नंतर मग ते तुकडे तुकडे होऊन आत्ता जे कॉन्टिनेंट्स आहेत हे तयार झाले. The discovery of mid-ocean ridges, vast submarine mountain systems lying along the middle of the ocean floor, revealed sea floor spreading by few centimeters every year. आता आणखीन एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली, ज्या ओशनच्या बेडला मिड ओशियानिक रिजेस आहेत, म्हणजे काय, जसे जमिनीवर पर्वत दिसतात तसे सुद्धा ओशनच्या बेडला, ओशन फ्लोअरवरती तिथं सुद्धा काय आहेत, असे मोठेच्या मोठे माउंटन सिस्टीम आहे. इथं त्या खालच्या मॅपमध्ये तुम्हाला रेड कलरनी जे दाखवलेले आहेत ना, ह्या काय आहेत, ओशन बेडच्या माउंटन सिस्टीम्स आहेत. आणि ह्या माउंटन सिस्टीम ज्यावेळी लोकांना सापडल्या किंवा त्या तिथं आहेत हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की सी फ्लोअर जो आहे किंवा समुद्राचं जो जमीन तळ जो आहे, बॉटम जो आहे, तो काय होतोय, दरवर्षी काही फ्यू सेंटीमीटर्सनी स्प्रेड होत चाललेला आहे. लक्षात आलं. हे केव्हा लक्षात आलं, ज्यावेळी हा मिड ओशियानिक रिजेस यांची डिस्कव्हरी झाली त्यावेळी हे लक्षात आलं. इट इज बिलीव्ड दॅट टेक्टॉनिक ऑर लिथोस्फेरिक प्लेट्स कंपोज्ड ऑफ इरेग्युलर शेप्ड large slabs of rock constantly move near the earth's surface on a semi-liquid layer known as asthenosphere. अर्थच्या इंटिरियरमध्ये आतमध्ये काय चाललंय हे कोणी पाहू शकत नाही, लक्षात घ्या. मग हे एक असं बिलीव आहे की आतमध्ये जो काही मॅग्मा आहे तो एक सेमी सॉलिड, इथं तुम्हाला साईडला डायग्राममध्ये दिसतंय बघा,
त्या पहिल्या फिगरच्या खाली किंवा दुसऱ्या फिगरमध्ये सुद्धा तिथं एक रेडिश कलरचा एक लेअर दाखवलेला आहे, दॅट इज ॲस्थेनोस्फिअर. इट इज अ सेमी लिक्विड लेअर, म्हणजे थोडासा लिक्विड आहे, थोडासा सॉलिड आहे, असा तो सेमी सॉलिड सेमी लिक्विड लेअर आहे. आणि त्याच्यावरती ह्या रॉक्सच्या म्हणजे वरचा जो पार्ट आहे जो एअरला एक्सपोज झाला तो कूल होत गेला आणि त्याच्या प्लेट्स तयार झाल्या किंवा त्याची एक स्लॅब तयार झाली इरेग्युलर शेपच्या. आणि हे सगळे स्लॅब्स किंवा हे सगळ्या प्लेट्स ज्या आहेत ह्या काय होत आहेत, त्या ॲस्थेनोस्फिअरवरती वरच्या बाजूला त्या तरंगत आहेत. Theory of continental drift study of Earth's magnetic properties became the base for the theory of plate tectonics. आता ह्या दोन गोष्टी, पहिली गोष्ट कुठली, थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, आणि दुसरी गोष्ट अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा जो स्टडी झाला, ह्या दोन गोष्टींमुळं एक थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स नावाची एक नवीन थिअरी ही त्यावेळी मांडण्यात आली. आणि त्याला सपोर्ट कशाचा होता, एक पहिली वॅगनर यांनी मांडलेली थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि दुसरी 1950मध्ये जे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा जो स्टडी झाला, ह्या दोन बेसवरती ही थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स त्यांनी प्रपोज केली. देर आर 7 मेजर अँड सम मायनर प्लेट्स कॉन्स्टिट्यूट सरफेस ऑफ द अर्थ. टोटल लँड जर तुम्ही बघितली अर्थ सरफेसवरती, आपल्याला तर माहिती आहे की 71% इज कव्हर्ड बाय वॉटर, बरोबर. आणि नंतर जी काही लँड शिल्लक राहते त्याच्यामध्ये 7 मेजर आणि काही मायनर प्लेट्स आहेत आणि ते सगळं मिळून ही अर्थचा सरफेस हा तयार झालेला आहे. इथं बघा तुम्हाला त्या शेजारच्या पिक्चरमध्ये प्लेट टेक्टॉनिक थिअरीचं त्यांनी हे दाखवलेलं, तो ॲस्थेनोस्फिअर आहे किंवा मॅन्टल जे आहे ते सेमी लिक्विड आणि त्याच्यावरती ह्या प्लेट्स काय होत आहेत, सगळ्या फ्लोट होत आहेत. आणि त्याच्यावरती मग ओशन किंवा आत्ता ओशनपासून एलिव्हेटेड लँड जी आहे ती आपल्याला वर दिसणारी लँड, हे सगळं काय आहे त्या मॅन्टलवरती किंवा त्या ॲस्थेनोस्फिअरच्या वरती फ्लोट होतोय. अँड दिस सपोर्ट्स थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स. 7 मेजर प्लेट्स कुठल्या कुठल्या आहेत तर आपण बघूया. शेजारच्या मॅपमध्ये तुम्हाला रेड मार्किंगनी, रेड स्क्वेअर्समध्ये ह्या प्लेट्स वेगवेगळ्या दाखवल्या आहेत बघा. युरेशियन प्लेट आहे, आफ्रिकन प्लेट, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, पॅसिफिक प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन प्लेट अँड अंटार्क्टिक प्लेट. अशा ह्या टोटल 7 मेजर प्लेट्स आहेत, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये काय आहे, ओशनचा बॉटम पण येतो, कारण ओशनचा बॉटम इज आफ्टर ऑल इट्स अ सॉलिड पार्ट लँड आणि त्याच्यावर पाणी आहे, त्यामुळे तो सुद्धा पार्ट काय आहे, हा टेक्टॉनिक प्लेट्सचाच हा भाग आहे. फक्त ते काय आहे ओशनच्या बॉटमला आणि काही आपण जे वरती ज्या लँडवरती आपण राहतो किंवा जी लँड आपल्याला दिसते इथं जी दिसते ग्रे कलरमध्ये, ही काय झाली आहे, फक्त पाण्यातनं बाहेर आलेली आहे. पण आफ्टर ऑल सगळं जर खालचा जर तुम्ही अर्थचा सॉलिड पार्ट जर बघितला तर इट इज 1, लक्षात घ्या. आलं लक्षात. तर असे हे 7 मेजर प्लेट्स आहेत. आणि त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट मायनर प्लेट्स ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण शेजारी तुम्हाला ह्याच्यामध्ये टेक्टॉनिक प्लेट्सच्या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत बघा. रेड स्क्वेअरमध्ये अरेबियन प्लेट आहे, फिलिपिनीज प्लेट आहे, कॉकॉस प्लेट आहे, नाझका प्लेट आहे आणि कॅरिबियन प्लेट आणि स्कॉचिया प्लेट. अशा ह्या काही छोट्या छोट्या आणखीन पण आहेत, पण त्या अगदीच छोट्या छोट्या आहेत. मग मेजर ज्या आहेत त्या इथं आपल्याला मायनर, त्यातल्या ज्या महत्त्वाच्या मायनर प्लेट्स आहेत त्या फक्त इथं दाखवलेल्या आहेत. ह्या प्लेट्सची नावं मात्र तुम्ही जरूर लक्षात ठेवा, ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मग आता नंतर पार्ट आला असा की प्लेट मुव्हमेंट म्हणजे काय, म्हणजे थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स आपण बघितली की हे सगळे तुटून एकमेकांपासून बाजूला झालेले आहेत किंवा मग हे तुटले किंवा मग एकमेकांपासून ड्रिफ्ट होत गेले. मग ही जी प्लेट मुव्हमेंट आहे त्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. इव्हन दो प्लेट्स मूव्ह, ॲक्च्युअल डिफॉर्मिटी ऑकर्स अलॉंग द बाउंड्रीज. जरी ह्या प्लेट्स मूव्ह होत असल्या तरी ज्या डिफॉर्मिटीज त्यांच्या मुव्हमेंटमुळे होतात त्या कुठं होतात, ह्या प्लेटच्या ज्या बाउंड्रीज असतात त्यांची जी एज असते त्या एजला तुम्हाला ह्या डिफॉर्मिटीज तयार झालेल्या दिसतात. ऑर द बॉर्डर्स बिटवीन 2 टेक्टॉनिक प्लेट्स, म्हणजे 2 टेक्टॉनिक प्लेट्स, ह्या 2 टेक्टॉनिक प्लेट्स आहेत, ही एज आणि ही एज जिथं एकमेकांना जुळते तिथं त्यांच्या मुव्हमेंटच्यामुळे तयार झालेल्या डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला मिळतात. प्लेटच्या सरफेसला तुम्हाला फार कमी बघायला मिळतं, पण जिथं कुठं ह्या बाउंड्रीज एकमेकांना टच होतात आणि जिथं ह्या मुव्हमेंटची इंटरॅक्शन होते तिथं मात्र आपल्याला ह्या डिफॉर्मिटीज वेगवेगळ्या ह्या बघायला मिळतात. मेजर जिओलॉजिकल इव्हेंट्स ॲज अर्थक्वेक्स occur at boundaries where massive pieces of the earth's crust interact. आता ज्या मेजर डिफॉर्मिटीज आहेत, आता अर्थक्वेक तुम्हाला माहिती आहे आपल्या एरियामध्ये अर्थक्वेक होत असतात. हे अर्थक्वेक जे होतात हे काय आहे, ह्या
प्लेट्सच्या ज्या बाउंड्रीज एकमेकांना टच होत असतात त्या बाउंड्रीजमध्ये जी इंटरॅक्शन किंवा हे मॅसिव्ह पीस जे आहेत अर्थ क्रस्टचे ह्यांची जी इंटरॅक्शन जिथं होते, जिथं ते एकमेकांवर टच होतात, त्या पोर्शनमध्ये तुम्हाला अर्थक्वेक सारख्या डिफॉर्मिटीज किंवा ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. बघा तिथं शेजारी एक पिक्चर दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला व्होल्कॅनो दिसतोय आणि 2 प्लेट दिसत आहेत, पॅसिफिक ओशन प्लेट आणि इकडनं दुसरी एक प्लेट आहे. ह्या 2 प्लेट युरेशियन प्लेट, ह्या 2 प्लेट एकमेकांना जिथं टच झाल्यात ती जी बाउंड्री आहे ग्रे कलरची, त्या बाउंड्री एरियामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मेजर ॲक्टिव्हिटीज किंवा मेजर डिफॉर्मिटीज तुम्हाला बघायला मिळतात. तिथं जर तुम्ही त्या पिक्चरमध्ये क्लिअरली बघितलं तर ती पॅसिफिक ओशन प्लेट जी आहे किंवा पॅसिफिक प्लेट जी आहे ती काय होते, त्या युरेशियन प्लेटच्या खालच्या बाजूला खाली सरकते. ॲरोज दाखवलेत बघा दोन्ही प्लेटच्या मुवमेंटचे. युरेशियन प्लेट आत सरकते घासत वरती आणि पॅसिफिक प्लेट जी आहे ती त्याच्या खाली सरकते. मग ही ज्यावेळी एकमेकांना खाली सरकतात किंवा एकमेकांवर घासतात त्यावेळी त्याचे रिझल्ट्स आपल्याला अर्थच्या सरफेसवरती बघायला मिळतात इन द फॉर्म ऑफ अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनो आहे, वेगवेगळे. ते आपण पुढे बघणारच आहोत. ऑल टेक्टॉनिक प्लेट्स मूव्ह. ह्या सगळ्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये तुम्हाला मुवमेंट ही दिसत असते. दे मूव्ह इन डिफरंट डायरेक्शन, पण त्यांची डायरेक्शन जी आहे मुवमेंटची ती वेगवेगळी असते. सम मूव्ह टुवर्ड्स ईच अदर. काही प्लेट्स आहेत त्या एकमेकांच्या दिशेने सरकतात. खालच्या शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलंय बघा, बी डायग्राममध्ये त्या एकमेकांच्या दिशेने सरकत आहेत. सम मूव्ह अवे फ्रॉम ईच अदर. ए डायग्राममध्ये बघितलं तर त्या 2 टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांपासून लांब सरकत आहेत. आणि काही ज्या आहेत दे स्लाइड पास्ट ईच अदर, आणि काही ज्या आहेत त्या एकमेकांना घासून दोन्ही साईडला फिरत असतात, जसं सी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. बेस्ड ऑन दिस डिफरन्सेस these activities are grouped tectonic plate boundaries in 3 main categories. आता ही जी डिफरन्स आहे, हा जी मुवमेंटचा जो डिफरन्स आहे ह्याच्यावरनं टेक्टॉनिक प्लेट बाउंड्रीज ज्या आहेत त्या 3 मेन कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेल्या जातात. पहिली जी आहे दॅट इज डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. पहिली जी बाउंड्री आपल्याला बघायला मिळते दॅट इज डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. म्हणजे काय, दिस प्लेट्स पुल अवे फ्रॉम ईच अदर. जिथं शेजारच्या डायग्राममध्ये दाखवलेत बघा 2 प्लेट्स आहेत आणि त्या एकमेकांपासून काय होत आहेत, लांब चाललेल्या आहेत आणि त्याला म्हटलं जातं डायव्हर्जन्स, म्हणजे एकमेकांपासून त्या लांब चाललेल्या आहेत. तर डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री ज्या एकमेकांपासून लांब जात आहेत. दुसरं आहे ते कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज. प्लेट्स मूव्ह टुवर्ड्स ईच अदर. जिथं प्लेट्स एकमेकांच्या दिशेने सरकतात, दोन्ही प्लेट एकमेकांच्या दिशेने सरकतायत, बरोबर आहे, त्याला म्हटलं जातं कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज. आणि थर्ड आहे दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्रीज. दीज प्लेट्स स्लाइड्स पास्ट ईच अदर. ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या काय होतात, एकमेकांच्या शेजारी अशा पुढे मागे फक्त सरकत राहतात. त्या एकमेकांपासून लांब पण जात नाहीत आणि एकमेकांच्या दिशेने पण येत नाहीत. त्या काय होतात, इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त शेजारी राहून एकमेकांवरती घासत राहतात. मुव्हमेंट ऑफ लिथोस्फेरिक प्लेट्स चेंजेस द सरफेस ऑफ द अर्थ. आता ही जी मुव्हमेंट आहे 3 प्रकारची, डायव्हर्जंट, कॉन्व्हर्जंट आणि तिसरी कुठली आपण बघितली, ट्रान्सफॉर्म. ह्या ज्या 3 मुव्हमेंट आहेत ह्याच्यामुळं काय होतं, ह्या प्लेटच्या मुव्हमेंटमुळं आपल्याला अर्थच्या सरफेसवरती काही चेंजेस दिसून येतात. बघा शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला तिथं काही चेंजेस दिसत आहेत. तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या मुव्हमेंट, कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज दिसते, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री पण दिसते, ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री पण दिसते. मग काही ठिकाणी माउंटेन्स तयार होतात, काही ठिकाणी व्हॅलीज तयार होतात, काही ठिकाणी व्होल्कॅनोज वरती येतात, काही ठिकाणी प्लेन्स, प्लॅट्यूज तयार होतात. म्हणजे हे सगळ्या ज्या काही आपल्याला लँडफॉर्म्स आज वरती दिसतात दे आर ऑल रिझल्ट ऑफ ऑल दीज टेक्टॉनिक प्लेट मुव्हमेंट्स. डिफरंट मुव्हमेंट्स ड्यू टू व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन देम. आता ह्या वेगवेगळ्या मुव्हमेंट का दिसतात आपल्याला, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या टेक्टॉनिक प्लेटवरती ॲक्ट होणारे फोर्सेस हे वेगवेगळे असतात आणि फोर्सेस वेगवेगळे असल्यामुळे त्यांची डायरेक्शन वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला हे डायव्हर्जंट, कॉन्व्हर्जंट किंवा ट्रान्सफॉर्म ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुव्हमेंट आपल्या ह्या प्लेट्समध्ये दिसून येतात. ऑन द बेसिस ऑफ द सोर्स ऑफ ओरिजिन फोर्सेस आर क्लासिफाईड इन 2 कॅटेगरीज. आता हा जो फोर्स आहे, हा जो फोर्सचा ओरिजिन कुठनं आहे, अर्थच्या आतल्या साईडने आहे का बाहेरच्या साईडने आहे, ह्याच्यावरती हे फोर्सेस जे आहेत हे 2 प्रकारे किंवा मुव्हमेंट्स कुठनं आहेत ह्याच्यावरती हे फोर्सेस हे 2 प्रकारामध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. वन इज एंडोजेनिक फोर्सेस दॅट इज इंटरनल मुवमेंट. एंडो म्हणजे इंटरनल, अर्थच्या आतल्या साईडने होणाऱ्या मुवमेंट्स, आणि दुसरं एक्झोजेनिक फोर्सेस दॅट इज एक्सटर्नल मुवमेंट्स. इथं तुम्हाला दोन्हीचं हे दाखवलंय बघा, एक्झोजेनिक आणि एंडोजेनिक म्हणजे काय ते लक्षात आलं.
दे ओरिजिनेट फ्रॉम एंडोजेनिक फोर्सेस बद्दल आपण आता सुरुवातीला आधी माहिती घेऊया. दे ओरिजिनेट फ्रॉम विदिन अर्थ. आता हे जे एंडोजेनिक फोर्सेस आहेत हे अर्थच्या आतल्या बाजूनी, अर्थचा जो कोअर आहे किंवा अर्थची आतली साईड आहे, इंटरनल पार्ट जो आहे, इंटिरियर पार्ट जो आहे, त्या पार्टमधनं हे फोर्सेस काय होत असतात, ओरिजिनेट होत असतात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर माउंटन बिल्डिंग, व्होल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक्स अँड सुनामीज. मग हे जे आतनं फोर्सेस ॲक्ट होत असतात त्याच्यामुळं आपल्याला माउंटन्स तयार झालेले दिसतात अर्थ सरफेसवरती, किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्स आपल्याला बघायला मिळतात, अर्थक्वेक्स होतात किंवा सुनामीज ज्या तयार होतात. ह्या सगळ्याला काय कारणीभूत आहे, हे अर्थच्या आतनं ओरिजिनेट होणारे जे फोर्सेस आहेत, एंडोजेनिक फोर्सेस आहेत, त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. तिथे पिक्चरमध्ये तुम्हाला शेजारी दाखवलेले बघा, सुनामी दाखवलेली आहे, त्याच्यानंतर अर्थक्वेकमुळं रोडला क्रॅक गेला आहे, बिल्डिंग्स कोलॅप्स झालेले आहेत, त्याच्यानंतर एका ठिकाणी तो माउंटेन बिल्ट झालेला तुम्हाला दिसतोय वरती आलेला, नंतर त्याच्याच खाली तुम्हाला अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शन झालेलं दिसतंय. तर ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या कशाचा रिझल्ट आहेत, तर ह्या एंडोजेनिक फोर्सेस जे विदिन द अर्थ तयार होतात त्याचे हे रिझल्ट आहेत. दे क्रिएट टू टाइप्स ऑफ मुवमेंट्स. आता हे एंडोजेनिक फोर्सेस जे काम करतात ह्याच्यामुळं टेक्टॉनिक प्लेट्समध्ये दोन प्रकारच्या मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. एक आहे ही हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे टेक्टॉनिक प्लेटची, आणि एक आहे ही व्हर्टिकल मुवमेंट आहे. ह्या दोन्ही मुवमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यावरती डिपेंड राहतं की वरती लँडफॉर्मवरती काय चेंजेस तुम्हाला दिसणार आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर न्यूमरस रिलीफ फीचर्स सच ॲज प्लॅट्यूज, प्लेन्स, रिफ्ट व्हॅलीज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता ह्या दोन प्रकारच्या ज्या मुवमेंट आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, ह्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे लँडफॉर्म्स अर्थच्या सरफेसवरती बघायला मिळतात. बघा पलीकडे एक तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे, तिथं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मुवमेंट अर्थची तुम्हाला किंवा त्या प्लेट्सची तुम्हाला दिसते, आणि त्याच्या शेजारी काही पिक्चर्स मी तुम्हाला दाखवलेली आहेत. त्याच्यात प्लॅट्यू म्हणजे काय, एखाद्या माउंटेनच्या टॉपला जो प्लेन एरिया असतो त्याला म्हणलं जातं प्लॅट्यूज. लक्षात घ्या, त्याला प्लेन्स म्हणत नाही, त्याला प्लॅट्यूज म्हणलं जातं. आपल्या भागामध्ये किंवा कुठल्याही डोंगराच्या वरती जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला पठार किंवा सडा म्हणतात मराठीमध्ये त्याला. तर ते काय आहे, त्या माउंटेनच्या टॉपला, इथं जसं पिक्चरमध्ये दाखवलंय तसं माउंटेनचा टॉप जो असतो तो प्लेन असतो, दॅट इज कॉल्ड प्लॅट्यू. आणि दुसरं आहे ते प्लेन्स. प्लेन्स म्हणजे काय की ओपन लँड, ज्याच्यात मध्ये कुठे माउंटेन किंवा एखादी व्हॅली किंवा काही नाहीये, लॉंग प्लेन एरिया तुम्हाला तिथं बघायला मिळतो. आणि त्याच्या शेजारी दाखवले त्या रिफ्ट व्हॅलीज म्हणजे काय, दोन माउंटन्सच्या मधला जो एरिया असतो, लो एरिया असतो, दॅट इज रिफ्ट व्हॅलीज. आणि ही सगळी फीचर्स किंवा हे सगळे लँडफॉर्म्स आपल्याला या हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ज्या मुवमेंट्स होतात एंडोजेनिक फोर्सेसमुळे त्यामुळं तयार झालेल्या दिसतात. आता हे एंडोजेनिक फोर्सेस आणखीन दोन टाईपमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ इंटेन्सिटी एंडोजेनिक फोर्सेस फर्दर डिव्हायडेड इंटू टू टाइप्स. त्यांची जी इंटेन्सिटी आहे, एंडोजेनिक फोर्सची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती पुन्हा ह्याचे दोन पार्ट पडतात. त्यातला पहिला आहे डायस्ट्रॉफिक फोर्सेस म्हणजे स्लोली ॲक्ट होणारे फोर्सेस, आणि दुसरा आहे तो म्हणजे सडन फोर्सेस. दोन प्रकारचे, एक आहे ते अतिशय स्लो ॲक्ट होत असतात त्यांना म्हटलं जातं डायस्ट्रॉफिक फोर्सेस, आणि दुसरे जे आहेत ते सडन फोर्सेस म्हणजे इमिजिएट ॲक्ट होणारे फोर्सेस. असे दोन प्रकारचे फोर्सेस आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि ह्या दोन्ही फोर्सेसमुळं लँडफॉर्मवरती आपल्याला अर्थच्या सरफेसवरती मिळणारे रिझल्ट्स हे सुद्धा वेगळे वेगळे आहेत. त्याच्यातला पहिल्याची आपण थोडीशी इंट्रोडक्शन घेऊया, डायस्ट्रॉफिक किंवा स्लो फोर्सेस. दे इन्क्लूड कॉझिंग बोथ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मुवमेंट बट ऑपरेट्स व्हेरी स्लोली. आता हे डायस्ट्रॉफिक फोर्सेस आहे, ह्याच्यामुळं दोन्ही प्रकारच्या मुवमेंट आपल्याला मगाशी ज्या बघितल्या त्या दिसतात. हॉरिझॉन्टल पण दिसते आणि व्हर्टिकल पण दिसते, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, अत्यंत स्लोली ह्या मुवमेंट होत असतात. जसं आपण इनिशियल पार्टमध्ये चॅप्टरच्या बघितलं की ह्या टेक्टॉनिक प्लेट मुवमेंट्स असतात त्या एका वर्षामध्ये काही मिलीमीटर एवढ्याच होतात मुवमेंट. तर तेवढीच मुवमेंट ह्या स्लो फोर्सेसमुळे तुम्हाला पॉसिबल होते दिसायला. इफेक्ट इज सीन आफ्टर थाउजंड्स ऑफ इयर फॉर्म्स माउंटन्स अँड व्हॅलीज. आता ह्या डायस्ट्रॉफिक फोर्सचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला दिसण्यासाठी, व्हिज्युअल इफेक्ट तो दिसण्यासाठी इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स. म्हणजे त्याची मुवमेंट किती स्लो असेल तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एखादा माउंटन जो तयार होतो त्याच्यासाठी हे डायस्ट्रॉफिक फोर्सेस जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. आता तुम्हाला माहिती आहे हिमालय जे आहे आपला नॉर्थ साईडला
तो काय होतोय, ह्या ज्या दोन प्लेट्स आहेत ह्या प्लेट्स एकमेकांना आत दाबत निघाल्यात आणि त्यामुळे तो काय होतोय, असा आपण समजा टॉवेलची घडी ठेवली आणि ती दोन्ही साईडनी जर प्रेस केली तर मधला पार्ट असा वर यायला लागतो. लक्षात आलं, म्हणजे हे दोन प्लेट्स आहेत अशा आणि ह्या प्रेस करत एकमेकांना काय होत आहेत, वरती चढतायत. तर आपला जो हिमालय जो आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे. तिथं खाली एक तुम्हाला पिक्चर दाखवलेला आहे बघा शेजारी स्लाइडमध्ये, तो सुद्धा काय आहे, हा माउंटन जो तयार झालेला आहे तो अशा प्रकारे ती जमीन लिफ्ट झाल्यामुळे तयार झालेला आहे. मग ते दिसण्यासाठी इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स. इमिजिएट असं विदिन अ डे ऑर मंथ ऑर इयर असा पटकन माउंटन तयार होत नाही. दॅट इज वाय दिस डायस्ट्रॉफिक फोर्सेस आर व्हेरी स्लो ॲक्टिंग फोर्सेस. आणि दुसरा आहे पार्ट तो म्हणजे सडन फोर्सेस. सडन दे कॉज सडनली अँड कॉज इनॉर्मस डिस्ट्रक्शन. हे सडन होतात म्हणजे अचानक विदाउट एनी इंटिमेशन किंवा ऑल ऑफ अ सडन होतात आणि त्याच्यामुळे होणारं डिस्ट्रक्शन हे इनॉर्मस असतं. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅसिव्ह इव्हेंट्स लाईक व्होल्कॅनिक इरप्शन ऑर अर्थक्वेक्स. आता हे सडन फोर्सेस आहेत, ह्याच्यामुळे आपल्याला मेजर दोन सडन ॲक्टिव्हिटीज ज्या म्हणतो आपण, व्होल्कॅनिक इरप्शन, ऑल ऑफ अ सडन व्होल्कॅनिक इरप्शन आपल्याला बघायला मिळतं. ते काय असं हळूहळू होत नाही. किंवा अर्थक्वेक ऑल ऑफ अ सडन होतो, हळूहळू जमीन हलते असं कधी होत नाही. तर हे कशामुळे होतं, तर हे जे सडन फोर्सेस आतमध्ये काम करत असतात, एंडोजेनिक फोर्सेस, त्यामुळं त्याचे रिझल्ट आपल्याला अर्थच्या सरफेसवरती जे मिळतात ते बेसिकली व्होल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक्स. आणि हेच अर्थक्वेक्स जर ओशन बेडला झाले तर वी see the tsunami. It produces relief features as volcanic plains, volcanic plateaus. अशा प्रकारची जी काही फीचर्स आहेत ते आपल्याला या सडन फोर्सेसमुळे बघायला मिळतात. बघा इथं दोन फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये एक व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे एक व्होल्कॅनो दिसतोय तुम्हाला, लक्षात आलं ना. मग ते जे माउंटन तयार झालेलं आहे किंवा त्याच्या वरच्या पिक्चरमध्ये प्लेन तयार झालेलं आहे, तर हा जो लाव्हा म्हणजे मॅग्मा व्हेन इट कम्स आउट वी कॉल इट अ लाव्हा. हा लाव्हा सगळीकडे पसरतो आणि तो प्लेन झाल्यावरती हे व्होल्कॅनिक प्लेन्स तयार होतात. किंवा डोंगराच्या एखाद्या माउंटनच्या टॉपला ज्यावेळी ते व्होल्कॅनो इरप्ट होतो तर त्या माउंटनच्या टॉपलाच तो लाव्हा काय होतो, प्लेन होतो आणि त्यामुळे व्होल्कॅनिक प्लॅट्यूज सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सो हे आता आपण ज्या गोष्टी बघितल्या ह्या पुढच्या पार्टसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता हा फर्स्ट पार्ट आपला इथं संपला. ह्याच्यात आपण काय काय बघितलं, पहिलं बघितलं म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय, त्याच्यानंतर बघितलं की थेरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय, नंतर प्लेट्सच्या मुवमेंट कशा होतात, त्याच्यानंतर बघितलं आपण दोन प्रकारचे फोर्सेस, एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस. आणि एंडोजेनिक फोर्सेसमध्ये जे दोन टाईप आहेत, डायस्ट्रॉपिक फोर्स आणि सडन फोर्स, यांच्याबद्दल आपण थोडीशी इंट्रोडक्शन घेतलेली आहे. पुढच्या पार्टमध्ये ह्याचे डिटेल्स आणखीन आपण बघणार आहोत आणि त्याचे जे इफेक्ट्स आपल्याला अर्थच्या सरफेसवरती दिसतात ह्याबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. सो हिअर एंड्स द पार्ट 1 dynamics of earth. Thank you.